रामराम मंडळी, कसे आहात? बरेच आहात ना? बरेच जण कमेंट करून विचारतात, भावा तू कुठे राहतो, तुझं घर कुठे आहे? चला तर मग म्हणलं आज दाखवूनच द्या. हे बघा, हे आहे किसना भावाचं पत्राचं घर. सिमेंटच्या घरात गारवा थोडा जास्त राहतो असं लोक म्हणतात, पण मी म्हणतो माया ताटव्याच्या घरात मायेचा गारवा आहे. मान्य आहे, मला उन्हाळ्याच्या दिवसात गरम जास्त होते आणि सिमेंटच्या घरात नॉर्मल वातावरण राहते. परंतु जेव्हा पावसाळा चालू होते ना, तेव्हा टप 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 पत्राचा आवाज येते आणि हे आवाज कोणत्याही म्युझिक सिस्टीम पेक्षा लय भारी आहे. आणि हे बघा, आमच्या गरीबाचा छोटासा किचन वटा. इथं मी उभं राहत असतो व्हिडिओ बनवण्यासाठी. कधी इथं पलंगावर बसलेला असतो, कधी इथं शिवम असते, कधी इथं वर्षा, कधी मी, कधी इथं रॅकाजवळ, तर कधी एखाद्या वेळेस फ्रीज मधून बॉटल वगैरे काही काढतानाच उभा. खरं सांगायचं जर झालं तर एकदम छोटीशी जागा आहे. आता मी जागच्या जागेत गोल फिरतो म्हणजे तुम्हाला समजून जाते की व्हिडिओ काढण्यासाठी म्हणल्यापेक्षा मला राहायला जागा केवढी ते पहा आणि त्याच्यात मी व्हिडिओ कोणत्या प्रकारचे काढतो ते बघा. पाहून घ्या एकदा, जागेच गोल फिरा लागलो. थोडक्यात सांगायचं झालं तर हेच आहे आपला स्टुडिओ मध्ये काय काय तुम्हाला बघायचं का? जसं की माझ्या हातात हे पाय ट्रायपॉड आहे. ट्रायपॉड नंतर इथं असे 3 लाईट लावलेले आहेत, उजेड जास्त यावं म्हणून, प्रकाश पडावा म्हणून. आणि पडद्यामागचा कलाकार. घर छोटंसं असलं म्हणून काय झालं, परंतु स्वप्न मात्र मोठी आहेत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची साथ पाठीमागे खंबीर आहे हे मला माहिती आहे. तर कसं वाटलं आमचं साधं सुधं घर एकदा कमेंट करून नक्की सांगा. घर कशाचंही असो, पण त्या घरात माणसे कशी राहतात हे महत्वाचं असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा.